नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चर्समध्ये टोटली एक MCQ पॅटर्नवरती संपूर्ण आपण आपले प्रश्न पाहत आहोत. आजचे हे जे सेशन आहे तुमचं त्याच प्रकारचं आहे की ज्यामध्ये TET आपली जी 23 नोव्हेंबरला जी एक्झाम होणार आहे TET, त्या परीक्षेसंदर्भात मी काही प्रश्न घेऊन आलेले आहे की जेणेकरून तुम्हाला TETमध्ये सोप्यात सोपं आणि लवकरात लवकर प्रश्नांची उत्तरं देता येईल या उद्देशाने आजचा हा जो सेशन आहे आपला मानसशास्त्रावर आधारित जे काही प्रश्न परीक्षेला विचारले जातात ते आपण इथं घेणार आहोत. 15 प्रश्न आहेत. माझ्या मते या 15 प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला आपल्या या TETच्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. यासाठी हे लेक्चर्स नक्की सर्वांनी पहा. अजिबात स्किप करू नका. स्किप न करता लेक्चर पहा. 15 प्रश्न असे घेत आहे की जेणेकरून तुम्हाला 15 प्रश्नांचा व्यवस्थितरित्या अभ्यास होईल या दृष्टिकोनातून. आलं लक्षात? तर अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या या आजच्या या सेशनला सुरुवात करत आहोत. आलं लक्षात? तर पहा, आपला पहिला प्रश्न आहे. हे जेवढेही प्रश्न आहेत हे संपूर्ण मानसशास्त्रावरती आहेत. आलं लक्षात? तर चला आपण पहिला प्रश्न पाहू. पहिला प्रश्न आहे, दोन्ही पालक डावखुरे असल्यास मुले डावखुरे होण्याची शक्यता टिंबटिंब असते. म्हणजेच काय विचारले त्यांनी, पालक म्हणजे काय, पॅरेंट्स. जर दोन्ही पालक म्हणजेच काय, आई आणि वडील हे दोन्ही जर डावखुरे असले तर मुलेही डावखुरे होण्याची शक्यता कितीपर्यंत असते, असा त्यांनी प्रश्न विचारले. काही प्रमाणात असे प्रश्न विचारले जात असतात म्हणून आपण ते घेतलेले आहे. बघा ऑप्शन दिलेत 0.68, 0.68, 0.5, शक्यता नाही किंवा 1%. तर ती शक्यता किती आहे बघा. तर आपण पाहू शकतो ती जी शक्यता असते ती किती आहे, तर ती आहे 0.5 एवढी आहे. किती आहे? 0.5 एवढी ती शक्यता असणार आहे. दोन्ही पालक म्हणजे आई आणि वडील जर डावखुरे आहेत म्हणजे लेफ्ट हँडर असले तर मुले असू शकतात का बा, असं त्यांचं म्हणणं, असा विचारण्याचा त्यांचा उद्देश आहे. तर त्यांनी काय दिलं आहे, 0.68, 0.5, शक्यता नाही किंवा 1%. तर ती शक्यता किती असते, एकदम रेअर असते म्हणजेच काय, तर 0.5 एवढी असते. आलं लक्षात? समजला तुम्हाला हा प्रश्न? पुढचा प्रश्न पाहूया आपण. पहा, दुसरा प्रश्न पाहतोय आपण. स्क्रीनवरती प्रश्न व्यवस्थित दिसतोय तुम्हाला? पहा, खालीलपैकी कोणता परिस्थितीजन्य घटक नाही ज्यामुळे आक्रमकता होऊ शकते. म्हणजेच काय, मुलांमध्ये आता हे मानसशास्त्र जे आहे हे संपूर्ण बालमानसशास्त्राचा आपण अभ्यास करतो आहे. यामध्ये बालकाचा विकास, त्याची वाढ, त्याची मानसिकता किंवा त्यांची जी जडणघडण असते याविषयीची संपूर्ण आपल्याला माहिती आपण बालमानसशास्त्रामध्ये पाहत असतो. मग ही जी संपूर्ण प्रश्न जे आहे ते बालमानसशास्त्रावरती आधारित आहे. म्हणून आपल्याला इथं विचार करताना आईवडील, शिक्षक किंवा मुलं यांच्याशी त्यांचा सहसंबंध कसा असतो याचा आपण अभ्यास इथं करत आहोत. आलं लक्षात? यावरच आधारित ते प्रश्न आहेत. आता इथं जी आक्रमकता विचारली ही बालकांची आक्रमकता विचारली. काय सांगितलं त्यांनी, की खालीलपैकी कोणत्या परिस्थितीजन्य म्हणजे अशा कोणत्या परिस्थितीचा घटक नाही की ज्यामुळे आक्रमकता होऊ शकते, म्हणजे मुलं आक्रमक होऊ शकतात किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये. तर बघा, पहिलं आहे व्यक्तिमत्व घटक, दुसरा आहे सांस्कृतिक घटक, तिसरा आहे शिकत आहे किंवा चौथं आहे विस्थापन. तर याचं उत्तर काय आहे, तर त्याचं उत्तर आहे विस्थापन. काय आहे त्याचं उत्तर? विस्थापन हा घटक आहे त्याचं उत्तर. आलं लक्षात? उत्तर समजलं? ऑप्शन 4 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. पूर्वग्रह हा टिंबटिंबचा एक प्रकार आहे. पूर्वग्रह, विद्यार्थ्यांमध्ये पूर्वग्रह कशा प्रकारे येत असतात, तर त्याचं उत्तर काय आहे? 4 ऑप्शन दिले बघा. प्रेरणा, अभिवृत्ती, अंतर्प्रेरणा आणि स्फूर्ती. तर पूर्वग्रह हा कशामुळे म्हणतात? अभिवृत्तीचा एक घटक आहे. तो कशाचा घटक आहे? पूर्वग्रह हा अभिवृत्तीचा हा एक घटक आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. लक्षात? प्रश्न पुढचा पाहू आपण. बघा, खालीलपैकी अयोग्य विधाने निवडा. त्यांनी आपल्याला अयोग्य विधान निवडाली. तर 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. ते 4 ऑप्शनपैकी आपल्याला हे परीक्षेला अयोग्य विधान, सत्य विधान कोणतं आहे असं सुद्धा परीक्षेला विचारलं जात असतं. म्हणून मी हे एक प्रश्न टाकलेला आहे याच्यावर. तर बघा त्याचे 4 ऑप्शन दिलेत बघा. धावणे आणि उडी मारणे ही एकूण
मोटर कौशल्य आहे. स्प्रिंग आणि हॉपिंग ही उत्तम मोटर कौशल्य आहेत. चेंडू फेकणे आणि पकडणे ही एक मोटर कौशल्य आहेत आणि हस्तलेखन ही उत्तम मोटर कौशल्य आहे. तर बघा हे जे 4 ऑप्शन दिले त्याच्यातलं अयोग्य जे विधान आहे, आता धावणे आणि उडी मारणे हे एक चांगल्या प्रकारचं कौशल्य आहे, एकूण मोटरचं कौशल्य आहे. किंवा उत्तर जे आहे याच्यातलं तर ते कोणतं आहे पहा. उत्तर आहे त्याच्यातलं स्पिरिंग आणि हॉस्पिंग उत्तम कौशल्य मोटार आहेत. हे विधान काय आहे असत्य आहे. काय आहे हे विधान असत्य आहे. बाकीचे चेंडू फेकणे, धावणे आणि उडी मारणे हे जे आहेत ऑप्शनचे ते संपूर्ण तुमचे बरोबर आहे. हस्तलेखन हे उत्तम मोट कौशल्य आहे, हे पण हे उत्तर तुमचं बरोबर आहे. जे अयोग्य विधान जे आहे ते आहे 2 नंबरचं विधान. आलं लक्षात तुम्हाला कोणतं विधान 2 नंबरचं विधान. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पहा, भीतीची भावना कोणत्या मूळ प्रवृत्तीशी संबंधित आहे. भीतीची भावना, आता विद्यार्थ्यांमध्ये भीतीची भावना कशामुळे निर्माण होते असा तर तो प्रश्न, कोणत्या प्रवृत्तीमुळे भीती निर्माण होते. तर पहिला आहे तिरस्कार ऑप्शन, दुसरा ऑप्शन आहे कट्टरपणा, तिसरा आहे आव्हान, तर चौथा आहे पलायन. तर बघा भीतीची भावना ही कोणत्या मूळ प्रवृत्तीशी संबंधित आहे तर ती आहे पलायन. उत्तर काय आहे पलायन या प्रवृत्तीशी ते संबंधित आहे. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता मानसशास्त्रज्ञ आत्म्याचे विज्ञान म्हणून मानसशास्त्र बद्दलच्या मताचे समर्थक नाही. आता हे जे 4 दिलेले आहेत शास्त्रज्ञ, प्लेटो, ॲरिस्टॉटल, डेकार्टेक्स आणि चौथा आहे वूड. या 4ही मानसशास्त्रज्ञांपैकी कोणता असा शास्त्रज्ञ नाही आहे की ज्याने विज्ञानाला समर्थन, म्हणजे मानसशास्त्र हे आत्म्याचे विज्ञान आहे म्हणून मानसशास्त्राबद्दलचं समर्थन करत नाही असं म्हटलेलं आहे त्यांनी. तो कोणता आहे तो, तर त्याचं उत्तर आहे वूड. कोण आहे त्याचं उत्तर आहे वूड. वूड जो शास्त्रज्ञ आहे मानसशास्त्रज्ञ त्याने आत्म्याचे विज्ञान हे म्हणून मानसशास्त्राच्या बद्दलच्या मतांचं समर्थन करत नाही. आलं लक्षात तुम्हाला. पुढचं बघू आपण प्रश्न. मानसशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशावरून झालेली आहे. आता मानसशास्त्र हा जो शब्द आहे त्याची उत्पत्ती कशावरून झालेली आहे. तर ऑप्शन 4 दिलेले आहेत बघा. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, ग्रीक शब्द सायकी प्लस लोगोस, दुसरं लोगो प्लस सायको हा शब्द, तिसरं जर्मन भाषेतून, की चौथं यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मानसशास्त्र शब्दाची उत्पत्ती कशावरून झाली आहे तर ती आहे ग्रीक शब्द सायकी प्लस लोगोस. आलं लक्षात तुम्हाला. उत्तर नंबर 1. पुढचा प्रश्न पाहू आपण. आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत. काय विचारले प्रश्न, आधुनिक मानसशास्त्राचे जनक कोण आहेत. तर बघा विल्यम जेम्स, वॉटसन, एस बाडुरा, कचार या वरीलपैकी कोणीही नाही असं विचारलं आहे. तर मानसशास्त्राचे जनक कोण आहे तर याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. म्हणजे हे जे तिन्ही शास्त्रज्ञ जे दिलेले आहेत यापैकी एकही मानसशास्त्राचा आधुनिक मानसशास्त्राचा जनक नाही आहे. तर कोण आहे मानसशास्त्राचं जनक तर त्याचं नाव आहे विल्यम वूड. आलं लक्षात. हे जे आहे हे तुमचे मानसशास्त्राचे जनक आहेत. आलं लक्षात. आधुनिक मानसशास्त्राचे जनक म्हटलं जातं त्यांना. कशाचे जनक म्हटलं जातं, आधुनिक मानसशास्त्राचे जनक. समजला प्रश्न तुम्हाला. पुढचा प्रश्न पाहू आपण. पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी स्थापन केली. पहिली मानसशास्त्रीय शाळा कोणी स्थापन केली. ऑप्शन 4 दिले बघा. गॅल्टन, कॅटेल, पेस्टॉलॉजी का वूड. तर पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी स्थापन केली आहे तर ती आहे विल्यम वूड यांनी.
यांना आधुनिक मानसशास्त्राचे जनकसुद्धा म्हटलं जातं आणि यांनीच पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. आलं लक्षात तुम्हाला? प्रश्न पुढचा पाहू आपण. अभिप्रेरणेचा प्रचोदनाक्षय उपपत्ती सिद्धांत कोणी दिलेला आहे? अभिप्रेरणेचा प्रचोदनाक्षय उपपत्ती सिद्धांत कोणी दिलेला आहे? 4 ऑप्शन दिलेले आहेत पहा. पहिला आहे हॉल, दुसरा आहे फ्राइड, तिसरा आहे मोस्लो, चौथा आहे काप्सन. तर या चारीपैकी अभिप्रेरणेचा प्रचोदनाक्षय उपपत्ती सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे हॉल. काय आहे? याचं उत्तर आहे हॉल. या मानसशास्त्रज्ञाने अभिप्रेरणेचा प्रचोदनाक्षय उपपत्ती सिद्धांत दिलेला आहे किंवा मांडलेला आहे. आलं लक्षात? पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा, खालीलपैकी कोणते कौशल्य भावनिक बुद्धिमत्तेशी संबंधित आहे? भावनिक बुद्धिमत्तेशी कोणते संबंधित आहे कौशल्य? तर पहिलं बघा, स्मरण करणे, दुसरं मोटर प्रक्रिया, तिसरं कल्पना करणे, की चौथं सहानुभूती देणारा. तर बघा, खालीलपैकी कोणते कौशल्य भावनिक बुद्धिमत्तेशी विचारले त्यांनी? कशाशी विचारलेलं आहे? भावनिक बुद्धिमत्तेशी विचारलेलं आहे. तर याचं उत्तर काय येणार आहे? तर याचं उत्तर आहे 4 नंबरचं सहानुभूती देणारा. काय आहे? सहानुभूती देणारा जो घटक आहे तो आहे भावनिक बुद्धीशी संबंधित आहे. आलं लक्षात? उत्तर 4. समजलं तुम्हाला? प्रश्न पुढचा बघू आपण. चुकीच्या पद्धतीने शिकवण्याच्या प्रकाशात असामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देणारे मानसशास्त्रीय मॉडेल आहे. आता कोणतं मॉडेल आहे ते आपल्याला सांगायचं आहे. चुकीच्या पद्धतीने शिकण्याच्या प्रकाशात असामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देणारे मानसशास्त्रीय मॉडेल. 4 मॉडेल दिलेत पहा त्यांनी. एक म्हणजे संज्ञात्मक मॉडेल, दुसरं आहे सायकोडायनामिक मॉडेल, तिसरं आहे सामाजिक मॉडेल आणि चौथं आहे वर्तणूक मॉडेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे चुकीच्या पद्धतीने शिकण्याच्या प्रकाशात असामान्य वर्तनाचे स्पष्टीकरण देणारे मानसशास्त्रीय मॉडेल जे आहे ते आहे तुमचं वर्तणूक मॉडेल. कोणतं आहे? वर्तणूक मॉडेल. वर्तनाचं विचारलं त्याने, असामान्य वर्तनाचं. म्हणजे एखादा विद्यार्थी असामान्य म्हणजे चुकीचं वर्तन करत असेल तर त्या मॉडेलला कोणतं मॉडेल म्हणतात? तर ते आहे वर्तणूक मॉडेल. समजलं तुम्हाला? प्रश्न कळाला? पुढचा प्रश्न पाहू आपण. आता बघा, प्रेरणा कोणत्या प्रकारचा घटक आहे? आता जी अभिप्रेरणा असते किंवा प्रेरणा असते तो कशा प्रकारचा घटक आहे? तर बघा, 4 ऑप्शन दिलेले आहे. शारीरिक, सामाजिक, मानसशास्त्रीय की सांस्कृतिक. तर याचं उत्तर काय आहे पहा, मानसशास्त्रीय घटक आहे तो. प्रेरणा हा जो कोणत्या प्रकारचा घटक आहे? मानसशास्त्रीय प्रकारचा घटक आहे. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा, टिंबटिंब यांनी मानसशास्त्रीय विकासाचा अभ्यास, निदान आणि उपचार याच्याशी संबंधित आहे. बघा, टिंबटिंब मानसशास्त्रीचा विकासाचा अभ्यास, निदान आणि उपचार याच्याशी संबंधित आहे. शैक्षणिक मानसशास्त्र, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्र की सामाजिक मानसशास्त्र. तर बघा, टिंबटिंब मानसशास्त्र म्हणजे कोणतं शास्त्र जे आहे तर त्याचं उत्तर आहे क्लिनिकल मानसशास्त्र जे आहे ते मानसशास्त्रीय विकासाचा अभ्यास, निदान आणि उपचार याच्याशी संबंधित आहे. कोणतं मानसशास्त्र? तर क्लिनिकल मानसशास्त्र. आलं लक्षात तुम्हाला? पुढचा प्रश्न पाहू आपण. मानसशास्त्र हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला? मानसशास्त्र हा शब्द कोणी वापरला पहिल्यांदा? 4 ऑप्शन दिलेत बघा. रेडॉल्फ गॅल्फकाय, गिलफोर्ड, स्किनर का पावलॉफ. ते 4 ऑप्शन दिलेलं आहे. ते याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, रेडॉल्फ
गेल्काय असं त्याचं नाव आहे. मानसशास्त्रज्ञ जे आहे रेडॉल्फ जे आहेत त्यांनी पहिला मानसशास्त्राचा शब्दप्रयोग केलेला आहे. आलं लक्षात? हे आपण आजच्या या सेशनमध्ये टोटल 15 प्रश्न बघितलेले आहेत. किती प्रश्न बघितले आपण? टोटल 15 प्रश्न बघितलेले आहेत. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे तुम्हाला ठरणार आहेत. सर्व जे TET विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी नक्कीच आपला हा लेक्चर्स पहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. आजचं हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. पुढच्या लेक्चर्समध्ये असंच आपण MCQ पॅटर्नचं लेक्चर घेऊन येऊ. प्रश्नाचं स्वरूप थोडंसं जास्त असेल किंवा जास्त प्रश्न विचारू की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा जास्तीत जास्त घेता येईल. लक्षात? भेटूया पुढच्या लेक्चर्सला. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.